पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी होणार आहे। दरम्यान चौकशीच्या मागणीआड पाकची भीती उघड झाली आहे। तटस्थ चौकशीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानांनी तयारी दाखवली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ही तयारी दाखवली आहे। देशाचा दहशतवादात समावेश नको, तसेच पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय जनमत जाऊ नये म्हणून हा प्रयत्न केल्याचं देखील म्हटलं जात आहे। आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक सतीश ढगे सर आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशीच्या मागणी आडून आता पाकिस्तानची एकूणच भीती उघड झाली आहे का? काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच भारतानं जी आक्रमक राजनीती मागच्या काही दिवसांमध्ये वापरलेली आहे त्याच्यामुळे किती पाकिस्तान घाबरलेला आहे याचं हे उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे। कारण मुळातच अशा प्रकारची मागणी करणं की एक प्रकारे न्यूट्रल एक्सपर्टच्या माध्यमातून, म्हणजे बेसिकली त्यांचे जे डिफेन्स मिनिस्टर आसिफ ख्वाजा त्यांनी एका मुलाखतीमध्ये हे विधान त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन एक प्रकारे जे आहे आंतरराष्ट्रीय न्यूट्रल एक्सपर्टच्या माध्यमातून या हल्ल्याची एक प्रकारे चौकशी करा। आणि त्यातही ते न्यूट्रल एक्सपर्ट कुठले म्हणतायत? इराण आणि सौदी अरेबिया। म्हणजे पहिले तर प्रश्नचिन्ह तिथंच निर्माण होतं। दुसरी महत्वाची गोष्ट, भारताच्या अंतर्गत हद्दीमध्ये झालेला हा हल्ला आहे तर हे आम्ही पूर्णतः डिसाईड करू की काय करायचंय काय नाही करायचंय। या ठिकाणी जे आहे आंतरराष्ट्रीय कुठल्या एजन्सीचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही। आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या मागणीच्या माध्यमातून पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नाचं जे आहे आंतरराष्ट्रीयकरण करणं, तिसऱ्या पार्टीला जे आहे त्यामध्ये उतरवणं, हा प्रकार जो आहे पाकिस्तान करतोय। कारण पाकिस्तानला या ठिकाणी दिसतंय की भारत जो आहे अतिशय आक्रमक राजनीती त्या ठिकाणी तशा प्रकारची विधानं येत आहेत। एवढंच नाही, भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं जगातल्या वेगवेगळ्या देशांना डॉझियर दिलेले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ आणि कशा प्रकारे हा दहशतवादी हल्ला झाला आणि याच्या विरुद्ध जे आहे आमची कशी प्रकारची रणनीती असणार आहे याविषयीचे जे स्पष्टपणे डॉझियर वेगवेगळ्या देशांना दिलेले आहे। आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या फेवरमध्ये वातावरण निर्माण होत आहे। याला जर टॅकल करायचं असेल तर अशी काहीतरी मागणी करावी लागेल, या अनुषंगानं पाकिस्तानने ही मागणी केलेली आहे। एकूणच भारताच्या आक्रमक रणनीती पुढे जे आहे पाकिस्तान किती घाबरलेला आहे आणि आता आपल्यावर जो हल्ला होणारच आहे, यामुळे जे याला कसं वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या अनुषंगानं तो प्रयत्न करतोय आणि आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा आपल्यावर येऊ नये, जर हल्ला झाला तर आंतरराष्ट्रीय जनमत जे आहे आपल्या विरोधात जाऊ नये, या सगळ्या अनुषंगाने जो आहे पाकिस्तानचा हा आटापिटा चालू आहे। निश्चितच सर, त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय जनमत जाऊ नये म्हणून हा केविलवाना प्रयत्न म्हणायचा का आपण पाकिस्तानचा? 100% तोच पाकिस्तानचा प्रयत्न आहे। कारण भारतानं ना फक्त म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काही तर निर्णय घेतलेले ते आणि येणाऱ्या काळामध्ये कायनेटिक ऑपरेशन करेल अशी शक्यता त्या ठिकाणी वाटते, पण दुसऱ्या बाजूला जे आहे आंतरराष्ट्रीय जनमत सुद्धा आपल्या बाजूला यावं म्हणून अतिशय सिस्टमॅटिकली आपण डॉझियर वेगवेगळ्या देशांना त्या ठिकाणी पाठवले। बाय द वे, त्या आसिफ ख्वाजाच्या याच मुलाखतीमध्ये म्हणजे किती हास्यास्पद आरोप त्यांनी केलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की भारताचं जे हे फॉल्स फ्लॅग ऑपरेशन आहे, म्हणजे कुठलंही तथ्य नसताना, कुठलंही इन्व्हेस्टिगेशन केलेलं नसताना यांनी जो आहे भारतानं हा पाकिस्तान विरुद्ध आरोप केलेला आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की जे स्केच रिलीज केलेले आहेत, 4 जे सस्पेक्टेड टेररिस्टचे स्केच जे रिलीज केलेले आहेत त्यापैकी एका टेररिस्टचा स्केच हा जो आहे सरळ सरळ बाबर आझमचा आहे, अशा प्रकारचा ते आरोप करतायत। म्हणजे अत्यंत हास्यास्पद आरोप ते त्या ठिकाणी करतायत। आणि या वेगवेगळ्या विधानांमधून पाकिस्तान जो आहे किती घाबरलेला आहे, एक प्रकारे जे आहे भारतानं कसा आंतरराष्ट्रीय पद्धतीनं सुद्धा किंवा इंटरनॅशनल मोड मधून सुद्धा जो आहे कशा प्रकारे त्यांच्यावर दबाव निर्माण केलेला आहे, या सगळ्या गोष्टींवरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं। निश्चितच सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणासाठी। यानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आहेत आपल्यासोबत। सर, एनडीटीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सर, भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्ताननं सावध भूमिका घेतली असं म्हणायचं की आंतरराष्ट्रीय चौकशीपासून वाचण्यासाठी भूमिका घेतली असं म्हणायचं? काय वाटतंय तुम्हाला? यावेळेला म्हणजे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ज्या पद्धतीचा प्रतिसाद या संपूर्ण हल्ल्याला दिलेला आहे तो पूर्णपणे गुणात्मक दृष्ट्या वेगळा आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। यापूर्वी आपल्याकडनं ज्या प्रतिक्रिया होत होत्या त्या प्रामुख्याने कायनेटिक रिॲक्शन सारख्या प्रतिक्रिया होत होत्या। म्हणजे तुम्ही हल्ला केलेला आहे त्याचं प्रत्युत्तर आम्ही देतोय, मग प्रत्युत्तर आम्ही एअर स्ट्राईकने देतोय, प्रत्युत्तर आम्ही सर्जिकल स्ट्राईकने देतोय। पण यावेळेला आपण ते केलेलं नाही। यावेळेला आपण जो रिस्पॉन्स दिलेला आहे, आपला जो प्रतिसाद आहे हा प्रामुख्याने प्रतिरोधनाचा म्हणजे डेटरन्सचा आपला रिस्पॉन्स आहे। आता याच्यात फरक काय आहे? डेटरन्स म्हणजे आपण पहिल्यांदा एक अशा स्वरूपाचं शस्त्र पाकिस्तानच्या विरोधामध्ये उगारलेलं आहे की जे आजपर्यंत आपण कधीच उगारलेलं नव्हतं। आणि तो म्हणजे सिंधू पाणी वाटप करार जो आहे, जो 1960 ला झालेला होता, तो करार पूर्णपणे स्थगित करण्याचा जो आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान मधले 3 महत्वाचे संघर्ष 65, 71 आणि करगिलचा 99चा संघर्ष झाला। पण त्या दरम्यान देखील किंवा त्याच्यानंतरही भारताने कधीही
अशा स्वरूपाने या कराराला स्थगिती दिलेली नव्हती. पण भारताने पहिल्यांदा या कराराला स्थगिती देण्याची घोषणा केली आणि घोषणा करत असताना भारत हे म्हटलेलं आहे की जर पाकिस्तान अशा स्वरूपाच्या दहशतवादी कारवायांना समर्थन देणं थांबवणार नसेल तर भारताला याविषयी अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि आता हे जे याला आपण प्रतिरोधन म्हणतो, म्हणजे तुम्ही अशा कारवायांपासून तुम्ही स्वतःला रोका, नाही तर आमच्याकडचं हे शस्त्र आहे जे आम्ही करू. भारताने पहिल्यांदा प्रतिरोधनाचं शस्त्र वापरलेलं असल्यामुळे पाकिस्तान पुरता बिथरलेला आहे. याचे तुम्हाला रिॲक्शन ज्या आहेत त्या प्रामुख्याने पाकिस्तानमधनं आता ज्या यायला लागलेल्या आहेत या कमालीच्या भीतीपोटी येत आहेत. त्या काय येत आहेत हे लक्षात घ्या. पाकिस्तानला सध्या सगळ्यात मोठी भीती काय आहे? ती सगळ्यात मोठी भीती जनतेचा रोष पाकिस्तानमध्ये होण्याची आणि पाकिस्तान विभागला जाण्याची, पाकिस्तान फुटण्याची. पाकिस्तानमध्ये सध्या 3 प्रांतांमध्ये 6 पैकी 3 प्रांतांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातला बलुचिस्तान पेटून उठलेला आहे. बलुचिस्तानमध्ये कालच एक मोठा हल्ला परत झालाय. मागच्या महिन्यामध्ये ट्रेन हायजॅक झालेली होती. त्यानंतर पख्तुनिस्तान जो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा भाग आहे तो पूर्णपणे वेगळा होण्याची शक्यता आहे. बलुचिस्तान वेगळा होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो सिंध प्रांत आहे, या सिंध प्रांतामध्ये कमालीचा असंतोष वाढलाय. कारण असं आहे की सिंधू नदीचं पाणी जात आहे त्या ठिकाणी ज्या 3 पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांचं, ते प्रामुख्याने सिंधमधनं पंजाबला वळवण्यासाठी मोठमोठ्या प्रमाणावरती कालवे बांधले गेलेले आहेत आणि त्या पद्धतीने ग्रीन पंजाब नावाचा प्रोजेक्ट ते रन करतायत. म्हणून सिंधमध्ये देखील कमालीचा असंतोष आहे. आता जर हे पाणी थांबलं गेलं तर सगळ्यात मोठी कळ कोणाला बसणार आहे? पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी अनौपचारिक आहे. त्यामुळे ह्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे आणि त्यामुळे जर तिथल्या शेतकऱ्यांना याचा प्रचंड धक्का बसला, तिथल्या पंजाबच्या शेतकऱ्यांना याचा धक्का बसला तर भयानक मोठा रोष होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पाकिस्तान हा पूर्णपणे विभागला जाईल. आणि म्हणून तिथले उद्योग असतील, उद्योग फार नाहीत पाकिस्तानमध्ये, मेनली त्यांची शेती आहे आणि 80% शेती ही सिंधू नदीच्या ज्या उपनद्या 3 उपनद्या आहेत पश्चिम वाहिनी त्याच्यावरती विसंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. कारण त्यांना कल्पना आहे की जरी भारताने 3 गोष्टी जरी केल्या सुरुवातीला शॉर्ट टर्म मध्ये, पहिली गोष्ट म्हणजे नदी पाणी वाटपाचा जो किंवा नदी फ्लोचा जो डेटा असतो तो जरी भारताने शेअर करणं थांबवून दिलं तरी देखील पाकिस्तानवरती प्रचंड मोठा परिणाम होईल. किशनगंज जो सतलजवरती आपण डॅम बांधतो आहोत त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जर आपण वाढवली तरी देखील पाकिस्तानला प्रचंड मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते बिथरलेले आहेत आणि त्यांना आता जनतेला दाखवणं गरजेचं आहे की आम्ही काहीतरी करतोय. म्हणून शहबाज शरीफचे वक्तव्य येणार सारखे असतील, मग ते म्हणता येईल की न्यूट्रल चौकशी करा. या स्वरूपाच्या पाकिस्तान 1999च्या कारगिल युद्धापासून सुद्धा अशाच प्रकारे गोष्टी करत आल्या की न्यूट्रल चौकशी करा. न्यूट्रल चौकशी तुम्ही करणार कसे? कारण जर दहशतवाद्यांच्या वेशामध्ये तुमचे सैनिक येणार असतील, त्यांचा वेश दहशतवाद्याचा असेल, नंतर तुम्ही त्यांना डिसोन करून टाकता. त्यामुळे जर अशा स्वरूपाची तुमची मोडस ऑपरेंडी असेल तर त्याला इन्व्हेस्टिगेट कसं करणार? त्यामुळे आपल्याला याच्याकडचे अत्यंत महत्वाचे पुरावे आपल्याकडे 26/11 मुंबईच्या हल्ल्याचे पुरावे आपण सगळ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आंतरराष्ट्रीय समुदाय काय म्हणेल याच्यापेक्षा देखील आमचे राष्ट्रीय हित कशात आहे याचा आपण विचार केला पाहिजे. अमेरिकेने विचार केला का टेरिफ लावताना? इस्रायलने विचार केला का इराण किंवा लेबननमध्ये हल्ले करताना? जेव्हा त्यांचं राष्ट्रीय सुरक्षा, त्यांचं राष्ट्रीय हित धोक्यात येतं ना तेव्हा केवळ ते त्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतात. मला असं वाटतं की आपण आपलं राष्ट्रीय हित गृहीत धरावं आणि इंडसच्या विषयी आपण जो निर्णय घेतलेला आहे तो अणुबॉम्बपेक्षा देखील भयानक आहे, तो मोठा आहे आणि तो पूर्ण पाकिस्तानला बेचिराग करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती आपण ठाम राहावं जोपर्यंत पाकिस्तान आपल्या एकूणच कारवायांमध्ये सुधारणा करत नाही. निश्चितच सर, दुसरीकडे भारतीय सैन्यानं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवघा काश्मीर पिंजून काढला जातोय, अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त करून त्यांना देखील इशारा दिला जातोय. सैन्याच्या या कारवाईचा कितपत परिणाम होईल या अतिरेक्यांवरती? एक अत्यंत कडक मेसेज त्यांना जाणार आहे. विशेष करून हे जे कोम्बिंग ऑपरेशन्स होत आहेत हे रिमोट जागांवरती होत आहेत. हे प्रामुख्याने फॉरेस्ट एरियामध्ये होत आहेत, ज्या ठिकाणी असे आयसोलेटेड फार्म हाऊस आहेत अशा ठिकाणी होत आहेत. कारण आता गावांमधनं, तालुक्यांमधनं, जिल्ह्यात, शहरांमधनं आता ह्या स्लीपर सेलचं अस्तित्व फार नाहीये. कारण आपला पण लोकल इंटेलिजन्स अत्यंत स्ट्रॉंग आहे. आपण हे विसरता कामा नाहीये की आता ज्या पद्धतीचे हल्ले 2019 पूर्वी सातत्याने व्हायचे, किंबहुना संपूर्ण भारतभर हा जो प्रसार दहशतवादी हल्ल्यांचा होता त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती नियंत्रण आलेलं आहे. इन्फिल्ट्रेशन म्हणजे क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन ज्याला म्हणतो, घुसखोरी जी पाकिस्तानच्या माध्यमातून व्हायची तिची संख्या
6 ते 7 हजार प्रतिवर्षी इतकी 2019 पूर्वी होती, ती अगदी आता बोटावर मोजण्या एवढी इन्फिल्ट्रेशनच्या घटना आता घडताना आपल्याला दिसत आहेत. आणि आता आपण जे कोम्बिंग घेतलं, काही स्लीपर सेल्स मात्र तिथे ऍक्टिव्ह आहेत आणि या स्लीपर सेल्सला लोकल सपोर्ट आहे. त्या लोकल सपोर्ट शिवाय स्लीपर सेल सर्व्हाइव्ह होऊ शकत नाहीये. अर्थात सगळ्यांचाच तो सपोर्ट असं आपल्याला म्हणता येत नाही, पण काही प्रमाणामध्ये हा नक्कीच सपोर्ट आहे. त्यामुळे यांना हे नेटवर्क उद्ध्वस्त करणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे आपलं लष्कर, आपले सुरक्षा जवान तिथं अत्यंत हाय अलर्ट मोडवरती आहे. झिरो टॉलरन्स आहे. कुठेही दिसतील तेव्हा त्यांचे घरांसकट सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करा. त्यामुळे कडक मेसेज जे पाकिस्तानचे हँडलर्स आहेत, पीओके मध्ये बसलेले 42 कॅम्प्स आहेत तिथं, आणि त्या कॅम्प्स मधनं ज्या ऍक्टिव्हिटीज भारतामध्ये रन केल्या जातात त्यांना हा कडक मेसेज आहे की आता तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाया केल्या तर आम्ही जशाच तसं उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. निश्चितच सर, आपण बघतोय बलुचिस्तान मधून देखील कुठेतरी पाकिस्तानी सैन्याला विरोध होतोय. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ला झालाय. तर असं म्हणायचं का की पाकिस्तानला आता बलुचिस्तानमध्ये देखील विरोध होत असल्यानं पाकिस्तान चांगलाच कोंडीत सापडलाय? बघा, बलुचिस्तान मधला विरोध ही पाकिस्तानसाठी नवीन गोष्ट नाही. बलुचिस्तान पाकिस्तानची सगळ्यात मोठी समस्या आहे विभागीय असमतोल, आणि त्याच्यामध्ये काही विभागांवरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केलं गेलं, जसं पंजाब प्रांत आहे त्याच्यावरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केलं गेलं. याचं कारण असं आहे की सैन्याचे मोठे अधिकारी पंजाब प्रांतामधनं आहेत. लष्कराने प्रचंड मोठ्या जमिनी पंजाबमध्ये खरेदी केलेल्या आहेत, शेती जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या आहेत, आणि त्यामुळे त्या पंजाबला फ्लरिश करणं, पंजाबचा विकास घडवून आणणं, आणि त्यासाठी बळी कोणाचा द्यायचा, तर बळी बलुचिस्तानचा द्यायचा, त्याचप्रमाणे बळी सिंध प्रांताचा द्यायचा. त्यामुळे अशा प्रकारचं तिथलं अंतर्गत राजकारण आहे आणि बलुचिस्तान त्याला बळी पडलेला. बलुचिस्तान खरं अत्यंत खनिज संपत्तीने समृद्ध असणारा त्यांचा प्रांत आहे, परंतु त्याला नेहमी सावत्र वागणूक ही पाकिस्तानकडे दिली जात आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तो चायना आणि पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. हा इकॉनॉमिक कॉरिडॉर तो शिनशियांग, चायनाच्या शिनशियांग प्रांतापासून सुरू होतो आणि तो बलुचिस्तानच्या माध्यमातून ग्वादर बंदरापर्यंत जातो. ग्वादर बंदर हे बलुचिस्तान मधलं बंदर आहे, त्यामुळे तिथपर्यंत जाणार. आणि तिथले जे मच्छीमार आहेत त्यांना देखील आता उपाशी मरण्याची पाळी आली, कारण या बंदराचा विकास देखील चीन करतो आहे. मोठ्या प्रमाणावरती रेल कन्स्ट्रक्शन असेल, रोड कन्स्ट्रक्शन असेल, चायनाकडनं तिथे होत आहे. आणि त्यांना याची कल्पना आहे की अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यानंतर बलुचिस्तानची लूट आणखी मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. खनिज संपत्ती आणखी लुटली जाणार आहे. तिथले सगळं रिसोर्सेस आहे ते आणखी बलुचिस्तानच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे बलुच लिबरेशन आर्मी असेल किंवा त्यांच्या इतर काही प्रांतिक संघटना त्या आता एकत्र आल्या, नुकतेच ते एकत्र आल्यात. आणि त्यांनी आता जो रेल्वेचा हायजॅकचा प्रकार केला, जो कदाचित पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा, पण आपणही दहशतवादाच्या इतिहासात पहिल्यांदा पाहिलं की अख्खी रेल्वे हायजॅक केली गेली. त्यामुळे आता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बलुचिस्तान हा अत्यंत आक्रमक हा झालेला आहे. तो पाकिस्तानच्या लष्कराचं नियंत्रण त्याच्यावरती राहिलेलं नाहीये. त्यामुळे बलुचिस्तानकडनं उठावाचा जो अवजार आहे किंवा बडगा आहे हा निश्चितपणे उगारला जाणार आणि पाकिस्तानला ते येत्या काळामध्ये भयानक महागात पडणार. निश्चितच सर, आपण बघत आहोत खरं तर पाकिस्तानकडून ही आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली जाते. मात्र अशा संवेदनशील प्रकारामध्ये किंवा मग घटनांमध्ये जर का आंतरराष्ट्रीय तपास होत असेल तर तो कितपत महत्वाचा मानावा? कारण पाकिस्तानकडून आपण पाहतोय सातत्यानं सांगितलं जातंय की आमचा कोणताही या हल्ल्यामध्ये हात नाहीये. मात्र आता आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी देखील त्यांच्याकडून केली जाते. त्यामुळे नेमकं काय म्हणायचं आणि कसं पुढे घडामोडी घडू शकतात? हे बघा, अशा स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय चौकशींची औपचारिकता जरी केली गेली तरी त्याचा परिणाम फारसा होणार नाही. एकतर ही खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे. भारताने यापूर्वी पाकिस्तानच्या चौकशीची अनेक वेळा मागणी केलेली. शेवटी सगळ्या गोष्टी येऊन थांबतात कुठे, तर त्या सुरक्षा परिषदेमध्ये येऊन थांबतात. ह्या चौकशा ज्या केल्या जातात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संघटना जी युनायटेड नेशन्स कडनं असेल त्याकडनं अशा स्वरूपाच्या चौकशा केल्या जाऊ शकतात. जसं यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंधांच्या काही प्रश्नांसंदर्भात ट्रिब्युनल्स नेमले जायचे. तर अशा स्वरूपाचे जरी चौकशीच्या संदर्भातल्या औपचारिकता झाल्या तरी युनायटेड नेशन्सकडे जोपर्यंत सुरक्षा परिषद निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणती कारवाई करता येत नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एखादा निकाल दिला तरी अमेरिकेसारखे देश ते निकाल मानायला तयार नसतात आणि त्यामुळे मोठे देश, बलाढ्य देश ते असे कोणते निर्णय मानायला तयार होत नाही. आता तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या बाबतीमधला निर्णय घेतला. खरं तर हे सगळे विश्व व्यापार संघटनेच्या नियमांचा भंग करणार आहेत, परंतु ते म्हणतात की आम्हाला त्याच्याशी घेणं देणार नाही, आमचं राष्ट्रीय हित ज्याच्यामध्ये त्या गोष्टी आम्ही बघणार आहोत. मुद्दा याच्यामध्ये हाच येतो की जरी हा प्रश्न सुरक्षा परिषदेमध्ये गेला तरी सुरक्षा परिषदेमध्ये
या संदर्भामध्ये ऍक्शन घेण्याचे अधिकार ते त्यांना आहेत. पण सध्या सुरक्षा परिषदेचं वातावरण पूर्णपणे भारताच्या पक्षामध्ये. अमेरिका असेल, रशिया आहे, इंग्लंड आणि फ्रान्स त्या ठिकाणी आहेत आणि चायना आहे. 5 सदस्य कायमस्वरूपी सदस्य आहेत. आता चीन देखील अप्रोच जो आहे तो पाकिस्तान विषयी बदललेला दिसतोय आपल्याला. आणि ट्रम्पच्या टेरिफ प्रकरणामुळे चीन कदाचित भविष्यात भारताच्या आणखी जवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दहशतवादासारख्या प्रश्नावरती आज न उद्या चीनला पण याचा त्रास होणार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की चीन यामध्ये उघडपणे पाकिस्तानची बाजू उचलून धरेल. तर मला असं वाटतं की औपचारिकता या चौकशीच्या चालू राहतील. त्याच्यामध्ये भारत हा नेहमी शांततेच्या आंतरराष्ट्रीय संघटनांना सहकार्य करण्याच्या पक्षामध्ये आहे. परंतु याचा अर्थ अजिबात असा नाहीये की आपण जे उगारलेलं हत्यार आहे ते माघारी घेण्याचं. याचं कारण आपल्याला सांगतो की आपण गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे बळी पडलेलो आहोत. निष्पाप लोकांच्या, हजारो लोकांच्या हत्या आतापर्यंत झालेल्या आहेत. आपल्याला पूर्ण अधिकार आहे पाकिस्तान सारख्या देशाला धडा शिकवण्याचा. निश्चितच सर, त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे. सगळे अपडेट्स तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी. धन्यवाद.